नमस्कार मित्रांनो, बघा ही शापूचं बी आहे. आता ह्या मोकळ्या साऱ्यात इसकुटून घ्यायचं आहे. हे बघा ऐका, आणि इसकुटून झालं की हलवून घ्यायचं दाताळानं खुरप्यानं. मग हे बी सगळं मुजलं जातं. मुजलं की मग भिजवून काढायचं. तर आता हे आधी इसकुटून घ्यायचं आहे बघा सगळं. हे बघा हे असं पाताळ सत्ताळ म्हणजे उगावते. हे बघा हे असं लई दाट इसकुटून की जमत नाही, पातळ इसकटावं लागतं बघा. हे लई दाट इसकटलं की मग काडी बारकी पडते, पालेदार येत नाही भाजी. हे बघा हे बघा आता हे इसकुटून झालंय बघा सगळं. हे बघा आता तुम्हाला दाखवतो ही खुरप्यानं कसं मोजवायचं ते. हे बघा आता हे मोजवून घेतो खुरप्यानं. आता सगळं इसकुटून झालंय. आता हे खुरप्यानं सगळं बी मुजवून घ्यायचं बघा. अशा पद्धतीनं मुजवलं का नाही तर सगळं मुजलं जातं बघा. बघा हे असं मुजवल्यावर लय खोल जात नाही बी, आणि मग उगवण चांगली होती. आणि ते ह्यानं दाताळानं ह्यानं मुजवलं की खोल जातं बी बघा. तर बघा अशा पद्धतीनं मुजवायचं असतं. आता हे भिजवायचं, सगळं बी मुजवून झालं की भिजवून घ्यायचं. तर हे बघा आता ही भाजी, शापूची भाजी साधारण बघा महिन्यात ते 1.5 महिन्यात विक्रीला येते. हां, आणि मग मार्केट बी बरं असतं भाज्यांना. पालखीच्या आसपास ही भाजी येते विक्रीला. पालखीला वाईज दर असते आता, कारण पालखीला लोक भाजी जास्त खाते ती. हां, आता तिथनं पुढं भाज्याच आता सगळ्या भाज्याच येते त्या. म्हणून म्हणलं आम्ही आता बघा सुरुवात केली. भाजी थोडी 1 किलो अर्धा किलो टाकायची आणि अशा पद्धतीनं मोजवून घ्यायचं बघा. तर भाजी चांगली उगावते, एकच नंबर उगावते ही बी. धन्यवाद.